नमस्कार. संत तुकाराम महाराजांनी अगदी वयाच्या 20-21व्या वर्षी अत्यंत क्रांतिकारक असा निर्णय घेतला. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये पिढी जात सावकारी होती, पण त्यांनी कर्जखते इंद्रायणीत बुडवण्याचा निर्णय घेतला. ते त्याआधी भांबनाथाच्या डोंगरावर गेले. तिथं त्यांनी एक 7 दिवस चिंतन केलं. ते परतले. ते इंद्रायणीच्या डोहाजवळ येऊन बसले आणि त्यांनी सांगितलं कान्होबाला की कर्जखतं घेऊन ये, मला इंद्रायणीत ती सगळी बुडवायची आहे. तेव्हा कान्होबा म्हणाला, तुमच्यानंतर आम्ही कसं जगायचं? पोराबाळांनी कसं जगायचं? त्यांचं काय होणार? तुम्ही असे विरक्त झालात तर आमच्या जगण्याचे प्रश्न निर्माण होतील. असं विचारल्यानंतर तुकोबांनी काय केलं तर कर्जखतांचे समान 2 हिस्से केले. एक हिस्सा आपल्यासाठी ठेवला आणि एक हिस्सा कान्होबाला दिला आणि आपल्या हिस्साची सगळी कर्जखतं इंद्रायणीत बुडवून टाकली. त्यावेळी तुकोबांची अवस्था ही सधन, सक्षम आणि एक संपन्न अशा घराण्यातले ते होते. पण 20-21व्या वर्षाच्या वयाच्या तरुणानं त्या काळात अत्यंत क्रांतिकारक असा निर्णय घेतला आणि समाजसेवा सुरू केली. कर्जखातं बुडवली. पण तुकारामांनी संन्यास घेतला नाही किंवा संसार सोडून ते निघून गेले नाहीत. त्यांनी संसार केला. कर्जखतं बुडवली म्हणजे कर्जमाफी दिली. केवढा मोठा निर्णय आहे त्या काळात घेतलेला. क्रांतिकारक निर्णय असा होता. लक्षात घ्या, ही घटनाच अत्यंत क्रांतिकारक अशी आहे आणि म्हणून तुकाराम महाराज हे सर्वश्रेष्ठ संत ठरतात. त्यानंतर त्यांनी किती अभंग लिहिले आणि ते जे अभंग आहेत ते प्रत्येक अभंग हा समाजाचे प्रबोधन करणारा आहे, कान उघडणी करणारा आहे, मार्गदर्शक असे ठरणारे ते अभंग आहेत. म्हणून संत तुकाराम महाराजांचं या निमित्तानं एक स्मरण. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी.